बदलापूर शहरातून दररोज लाखोंच्या संख्येने रेल्वे प्रवासी प्रवास करतात। असं असताना रेल्वे स्थानकात बदलापूरकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। या समस्यांविरोधात महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी स्टेशनला भेट दिली। यावेळी स्टेशन मास्टरची विविध समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली। होम प्लॅटफॉर्मचं रखडलेलं काम, लोकलच्या फेऱ्या वाढवणं, 12 डब्यांच्या लोकलऐवजी त्या लोकल 15 डब्यांच्या करणं, 1 नंबर प्लॅटफॉर्म जो लोखंडी रेलिंग लावून बंद करण्यात आलाय त्या लोखंडी रेलिंग संदर्भात निर्णय घेणं, रेल्वे स्थानकात जे साहित्य पडलंय त्या साहित्यामुळे प्रवाशांना लोकल पकडताना आणि लोकलमधून उतरताना होणारा त्रास, त्याचबरोबर रेल्वे स्थानकात नसलेलं प्रसाधनगृह रेल्वेनं लवकरात लवकर बांधावं, या सगळ्या बाबी रेल्वे प्रशासनाच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिल्या। रेल्वेच्या ज्या समस्या ज्या आहेत, लोकांच्या समस्या लोक नेहमी बोलून दाखवतात। पहिले तर रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, नंतर 12च्या ऐवजी 15 तुम्ही डबे चालू करा, हे रेल्वेचं आहे। इथं प्लॅटफॉर्मची उंची त्याच्या बाबतीत आहे। रेल्वेच्या अख्ख्या या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे अख्ख्या प्लॅटफॉर्मवरती रेल्वे स्टेशनवरती महिलांसाठी पुरुषांसाठी प्रसाधनगृह नाही आहेत, त्याची व्यवस्था केली पाहिजे। हे एवढं जे प्रायव्हेट मला वाटतं मुंबई रेल्वे प्राधिकरणाच्या माध्यमातून इथं बांधकाम चालू आहे ते अतिशय स्लो पद्धतीने चालू आहे। जे त्याचा तोटा जो आहे त्याचा लोकांना होतो, इथं अपघात घडण्याची म्हणजे शक्यता जास्त निर्माण होते। एवढं मोठं हे डोम बांधून ठेवलेलं आहे, त्याचा उपाय काय आहे, त्याचा फायदा काय आहे लोकांना माहीत नाही आहे। समस्यांचं भांडार हे बदलापूर रेल्वे स्टेशन झालेलं आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि सन्माननीय या मतदारसंघाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांचं रेल्वे डिपार्टमेंटला जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राची कॉपी आम्ही इथं त्यांना दिलेली आहे आणि बदलापूरकरांच्या ज्या समस्या आहेत, ज्या मागण्या आहेत रेल्वेच्या बाबतीत त्या इथं आम्ही रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वे प्रबंधक यांच्या स्वाधीन केलेल्या आहेत। मागण्या रेल्वे प्रवाशांच्या खूपच आहेत आणि इथे जे काम सुरू आहे ते संथगतीने चालू आहे। इथले रेलिंग हटवल्या पाहिजेत। तिथे जे होम प्लॅटफॉर्मला जे प्रसाधनगृह वगैरे या सुविधा नाहीत त्या झाल्या पाहिजेत आणि प्रमुख मागण्यांच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत, कारण लोकसंख्या वाढलेली आहे, प्रवासी असंख्य वाढलेले आहेत। आज लोक दाराला लटकून जात आहेत, ज्यामुळे जी दुर्घटना मुंबऱ्या कालव्यात घडली आहे तशी दुर्घटना पुढे घडू नये। टिटवाळ्याच्या बरेच लोकांचे तिथे प्राण गेले, म्हणजे जवळजवळ 6 कळव्याला 6 लोक तिथे मृत्युमुखी पडली। अशी घटना आपल्या बदलापूरकरांवर येऊ नये म्हणून रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या तर लोकांना दारात लटकण्याची गरज नाही पडणार। आज फेऱ्या वाढवण्यासाठी त्यांना तिसरी मार्गिका जी तिचं काम होतं आहे ते जलद गतीने झालं पाहिजे। ते होत नाही तोपर्यंत निदान रेल्वेचे डबे तरी वाढले पाहिजेत, जेणेकरून प्रवासी कुठेतरी दारात लटकणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे। त्याचबरोबर भिवंडी बदलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांची शुक्रवारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बैठक आहे। या बैठकीमध्ये बदलापूर स्थानकातील विविध समस्यांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे। त्याचबरोबर या समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी मागणी खासदारांकडून केली जाणार आहे। त्यामुळे आता या बैठकीनंतर तरी बदलापूर रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटणार आहेत की आणखी काही त्यासाठी कालावधी लागणार आहे अशी चर्चा बदलापूरमधील प्रवाशांमध्ये सुरू आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।